नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल इन्स्टॉलमेंट डेट. लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होऊ शकतात? महिलांच्या खात्यामध्ये कधीही पैसे जमा होऊ शकतात. आपण हे जे अपडेट बघत आहोत हे अपडेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले आहे आणि त्यानुसार काय म्हणत आहे लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याबाबत ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. संपूर्ण माझी ऑडियन्स, सर्व माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी फेसबुक पेज फॅमिली, आपण सर्वजण चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि पेज फॉलो करून घ्या आणि बघा लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता कधी मिळणार. या दिवशी खात्यात पैसे येऊ शकतात. लाडक्या बहिणींना या महिन्यात किती पैसे मिळणार? एप्रिल महिना संपत आला आहे तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. मागच्या महिन्याचाच हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? त्यानंतर एप्रिलचा हप्ता देखील कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचीही चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता प्रश्न पडलेला आहे की आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार का की 1,500 रुपये मिळणार? कारण की 2 महिने आता जवळजवळ उलटून गेलेले आहे. आजची तारीख आहे 29 आणि आजचा दिवस पण जवळजवळ म्हणजे 100% संपलेला आहे. त्यामुळे आता या महिन्याचा एप्रिल महिन्याचा फक्त एकच दिवस राहिलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोनही हप्त्याचे 3,000 रुपये मिळतील का अशा पद्धतीने सर्वकडे चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता हे बघणं आवश्यक आहे की लाडक्या बहिणींच्या बँकेत 1,500 रुपये येतात की 3,000 रुपये येतात. लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेत गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे. हप्ता नेहमी 1 महिना उशिरा दिला जातो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे येतात. दरम्यान आता देखील महिना अखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. महिलांना या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जसे की आता उद्या 30 एप्रिल आहे, त्यामुळे उद्या KYCची पण शेवटची तारीख आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर आज 12 वाजता आलेला व्हिडिओ आपण पाहिला का? त्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचे अपडेट संपूर्ण सविस्तररित्या आपण सांगितलेले आहे. त्यामध्ये सुद्धा हाच म्हणजे 30 तारखेला लाडक्या बहिणींच्या बँकेत 3,000 रुपये येतील का याविषयी संपूर्ण माहिती, अपडेट, विश्लेषण केलेले आहे. आपण नसेल पाहिला तर आठवणीने आज 29 एप्रिलला 12 वाजता आलेला व्हिडिओ आठवणीने बघून घ्या. बघा आता काय आहे माहिती आहे का, लाडकी बहीण योजनेत गेल्या आता हे आधीपासूनच असंच होतं आहे. मार्चचा हप्ता एप्रिलमध्ये, आता तर 2 महिने संपलेले आहेत आणि जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये देतात, ते पण फेब्रुवारी एंडला. फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, तो पण मार्च एंडला. आणि आता मार्च महिन्याचा हप्ता तर मार्च पण संपला आणि एप्रिल पण संपलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये या आठवड्याच्या शेवटी पैसे जमा होऊ शकतात अशीच सर्वीकडे चर्चा आहे. अशीच शक्यता सगळीकडे वर्तवली जात आहे. एप्रिल महिना संपायला अवघे 3 दिवस उरले आहेत. आता बघा 3 दिवस कुठे, आज तर 29 तारीख आली. एकच दिवस आता एप्रिल महिन्याचा एकच दिवस राहिलेला आहे. त्यामुळे या कालावधीत कधीही पैसे दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान महिलांना एका महिन्याचे की 2 महिन्याचे पैसे दिले जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, अजूनपर्यंत कोणीही म्हणजे महिला व बालविकास विभागाकडून कोणतेही अपडेट अजूनपर्यंत त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे आपल्याला समजायला काहीही मार्ग नाही की नक्की कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते सोबत मिळणार आहे का? लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळतील का की 1,500 रुपये मिळतील? तर लाडकी बहीण योजनेत महिलांना या महिन्यात किती पैसे मिळणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या महिन्यात फक्त एकाच महिन्याचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणी तुम्ही सर्वांनी कमेंट करा की 3,000 रुपये मार्च एप्रिल हप्ता सोबत द्या असं तुम्ही सर्वांनी कमेंट करा. कारण की आपल्या व्हिडिओची संपूर्ण डेटा माहिती ही सरकारपर्यंत पोहोचते. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी कमेंट केली की मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते सोबत द्या असं सर्वांनी भरभरून कमेंट केली तर सर्व लाडक्या बहिणींना दोनही हप्ते महिला व बालविकास विभागाकडून सोबत मिळू शकतात. कारण की आता एप्रिलसुद्धा संपलेला आहे. त्यामुळे सरकारने दोनही हप्ते कृपया करून सोबतच 3,000 रुपये द्यावे. कारण की महिलांना भरपूर अशा अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. भरपूर अशा अडचणींचा त्यांना सामना करावा लागला आहे. जसे की संपूर्ण मार्च महिना आणि एप्रिल महिना पैसेच नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कशी ॲडजस्टमेंट केली असेल हे सर्व लाडक्या बहिणींनाच माहीत. आणि वरनं महागाई, जसे की सिलेंडरचे भाव वाढलेले आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहे. त्यामुळे लाकूड म्हणजे आता जसं की चुलीवर जरी स्वयंपाक करायला गेले तरीसुद्धा लाकडाचासुद्धा आता भाव हा वाढलेला आहे. आणि इलेक्ट्रिकच्या ज्या शेगड्या आहेत इंडक्शन तेसुद्धा त्याचीसुद्धा आता किंमत वाढलेली आहे. त्यामुळे सगळीकडेच या किमती युद्धामुळे वाढलेल्या आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी बघूया आता उद्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळतात का?